पनवेलमध्ये स्वामी समर्थांचा चमत्कार झाल्याचा दावा केल्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार कांचन सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कांचन सुतार या श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती सुधाकर घरत यांच्या कन्या असून काही दिवसांपूर्वी घरी स्वामी समर्थांच्या पोथीमधून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत असल्याचा दावा त्यांनी केला होता। याशिवाय कांचन सुतार यांच्या दरवाजापासून देव्हाऱ्यापर्यंत अष्टगंध पसरल्याचे तसेच दरवाजावर स्वामी समर्थांच्या हाताचे ठसे उमटल्याचे सांगण्यात आले। या संदर्भातील व्हिडिओ आणि बातम्या प्रसिद्ध झाल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत तक्रार करण्यात आली होती। या तक्रारीनुसार कांचन सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साहेब आपलं नाव काय? मी मनोहर तांडेल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारी पदावर काम करतो आणि पनवेलच्या आसपास अंधश्रद्धा विरुद्ध जनजागृतीचं काम करतो। पनवेल या ठिकाणची जी घटना आहे ती सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती आणि त्यामध्ये स्वामी समर्थ या ठिकाणी प्रकटले होते। त्यांची विभूती खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या पोथीमध्ये आली होती, पावलं त्यांची उमटली होती, अशा पद्धतीचा दावा या ठिकाणी करण्यात आला होता आणि त्यामध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भक्तांची रीघ तिथे दर्शनासाठी लागली होती कांचन सुतार यांच्या घरी। तर या प्रकरणाबाबत आपण नेमकं काय केलं होतं? आम्ही पहिल्या प्रथम त्याची तपासणी केली की खरोखरच हा चमत्कार घडला आहे का। चमत्कार घडला असेल तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याला सिद्ध केल्यास 21 लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि तो चमत्कार दावा केलेला आहे तो आम्हाला मान्य नाही। तो चमत्कार दावा केल्यामुळे लोकांची फसवणूक होते, त्या फसवणुकीच्या अनुषंगाने आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दाखल केली। त्याच्या अनुषंगाने आज काल दिनांक 2 डिसेंबर रोजी हा गुन्हा दाखल झाला त्यांच्यावर। मनोहर तांडेल यांनी जी माहिती दिलेली आहे ती ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। व्हिडिओ जर्नलिस्ट यासन सागर राजे बोला। आमचं भक्तीला उपासनेला विरोध नाही, कारण आपल्या घटनेने आता आमच्याकडे पनवेलला संविधान महोत्सव सुरू आहे, त्या घटनेने आपल्याला अधिकार दिलेला आहे उपासनेचा, पूजेचा, त्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही। फक्त आक्षेप आहे तो फक्त चमत्कार दावा करणे, दावा जर करत असेल तो सिद्ध करणे हा ज्या दावा करता त्यांची जबाबदारी आहे असं मला वाटतंय।